नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सुंदर माझ्या कोकणातील गाव या सिरीजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहोत तळ्या तालुक्यातील वाशी गावाला भेट द्यायला आणि आता आपण आहोत वाशी हवेली या रस्त्यावरती। वाशी हवेली हे गाव मसायापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। सध्या आपण आहोत वाशी हवेली या गावाच्या रस्त्यावरती आणि थोड्याच वेळात आपण वाशी हवेली गावात पोहोचू। गावामध्ये कोली, बौद्ध आणि कुणबी या समाजाचे लोक राहतात। रस्त्याच्या एक बाजूला गाव आणि समोर अथांग असा समुद्र गावाचं खरोखरच सौंदर्य वाढवतं। वाशी हवेली गाव हे खरोखरच आदर्श असे एक गाव आहे। गावामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर हा आहे वाशी हवेली गावासमोरील समुद्र। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाशी हवेली गाव हे कसं आदर्श गाव बनलं आणि त्यामधील असलेले सुखसुविधा आणि त्याचबरोबर तालुक्यामधील सगळ्यात जास्त पटसंख्या असणारी शाळा, कुठल्याही कोळीवाड्यात किंवा गावात इतकी स्वच्छता न पाहायला मिळणार असं हे गाव आज आपण पाहणार आहोत। खरोखरच हे गाव खूप प्रेरणादायी आहे। गावातील सर्व समाजांनी आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून केलेली, एकजुटीने केलेली ही कामे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जर तुम्हालाही तुमच्या गावाचा असाच व्हिडिओ बनवायचा असेल तर आम्हाला इंस्टाग्राममध्ये कळवा किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव आणि तालुका कमेंटमध्ये सांगा। नमस्कार, माझे नाव जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल। मी ग्रामपंचायत वाशी हवेली येथे सरपंच म्हणून कार्यरत आहे। वाशी हवेली ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत म्हणून तालुक्यावरून 2 वेळा पुरस्कार मिळाले आहेत। तसेच संत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानामार्फत पुरस्कार मिळालेला आहे। तसेच प्रभागस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे। मला नवराष्ट्र व नवभारत सरपंच सम्राट व आदर्श सरपंच व युवा सरपंच म्हणून 3 पुरस्कार मिळालेले आहेत। तसेच माझ्या गावची लोकसंख्या 1040 असून येथे 234 घरं आहेत। राजप्पा शाळा वाशी हवेली येथे पटसंख्या 126 आहे। तसेच अंगणवाडी वाशी हवेली येथे 103 पटसंख्या आहे। खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यामार्फत आमच्या कोली समाजाला समाज मंदिर बांधण्यात आलेले आहेत। तसेच कुणबी समाजाला समाज मंदिरे बांधण्यात आलेले आहेत। तसेच अदितीताईंच्या मार्फत महिलांसाठी महिला कार्यशाळा बांधण्यात आलेली आहे। तसेच शाळेला सुद्धा आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यामार्फत जवळजवळ 1 कोटीची इमारत पूर्ण काम झालेलं आहे। तसेच अंगणवाडी 12 लाख रुपये अंगणवाडीला मिळालेले आहेत। तसेच आता आमचे बंदरावर जी जेटी आहे तिला 9 कोटीचं एस्टिमेट दिलेलं आहे, ते सुद्धा अदितीताईंच्याच मार्फत झालेले आहे। तर नंतर मग जे बंदराचं सुशोभीकरण आहे त्याच्यामध्ये जेटी येणार आहे, गार्डन येणार आहे, नंतर पार्किंग, अशा प्रकारे सुशोभीकरण बंदराचं होणार आहे। आणि गावात सांगायला गेलं तर पूर्ण ग्रामपंचायत CCTVच्या कक्षेत आहे। त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये घंटागाडी दररोज फिरते आणि ओला आणि सुका कचरा हा वर्गीकरण करूनच येतो प्रत्येक घरातून। त्याच्यानंतर आमची ग्रामपंचायत तांब्यामुक्त आहे। तांब्यामुक्त म्हणजे प्रत्येक घराला आम्ही डिस्पेन्सर दिलेला आहे। त्याच्यानंतर आमची ग्रामपंचायत प्लास्टिक पत्रावली मुक्त, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक कप मुक्त आहे। तर आम्ही 15 वित्त आयोगाअंतर्गत आम्ही प्रत्येक वाडीला 100 प्लेट, 100 कप आणि 100 ग्लास असं नियोजन करून आमची ग्रामपंचायत पत्रावली मुक्त केलेली आहे। तसेच आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक 1 तासाला म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाजणारा सायरन बोंगा तो आवाज देतो। मग लोक पाणी पिण्याची आठवण करून देतो आणि त्यामुळे जे शरीराला लागणारे मुबलक पाणी आहे ते प्रत्येक माणसाला मिळते। सरपंच कार्यरत झालो ती डेट आहे 11 मार्च 2019 आणि माझा कालावधी संपला ते म्हणजे 10 मार्च 2024। आता आमच्या ग्रामपंचायतला प्रशासक आहेत, पण 5 वर्षात 2 वर्ष कोरोनामध्ये गेली माझी आणि त्या कोरोनासारख्या भयानक आजाराला त्यामध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये एकही आजारी पेशंट मिळाला नाही। कारण आम्ही मुंबईकरांनी आणि गावकऱ्यांनी त्या प्रकारे काळजी घेतल्यामुळे आमच्या गावामध्ये एकही पेशंट नाही मिळाला। सांगायची बाब म्हणजे आमची पूर्ण ग्रामपंचायत प्रत्येक घराला होम सोलर आहे आणि 40 स्ट्रीट सोलर आहेत। त्याच्यामुळे लाईट गेली तरी आमच्या गावात अंधार होत नाही। ही एक बाब लक्षात घेण्यात येईल। सांगण्यासारखं खूप आहे, पण आता वेळेअभावी नेचर विंग्स या यूट्यूब चॅनलने भेट दिल्यामुळे समस्त वाशी हवेली ग्रामपंचायतचे ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्याकडून खरोखर त्यांचे आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद। चला तर पाहूया गावाचा एक ड्रोन व्ह्यू। त्यानंतर आपण पाहणार आहोत या गावातील शाळा व इतर सुविधा
त्याचबरोबर गावातील उपसरपंच यांनी या गावाचा आदर्श गाव कसा बनवला. आणि ही आहे कोलीवाड्यामधील मधोमध अशी जागा जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहत आहोत. आणि ह्या पुतळ्याच्या समोरच गावात एक मंदिर आहे, ते म्हणजे हनुमान मंदिर. ही आहे कोलीवाड्यामधील होळीची जागा. आणि हे आहे कोलीवाड्यातील अजून एक मंदिर. आणि आता आपण पोचलो आहोत कोलीवाड्यामधील म्हणजेच वाशी हवेली या गावातील जास्त पटसंख्या असलेली शाळा. आणि शाळा सुद्धा सोलार लाईटवर चालते. चला तर पाहूया संपूर्ण शाळेचा व्हिडिओ. वाशी हवेली आणि इकडे दोन क्लासरूम्स असे
आणि आता आपण पोचलो आहोत गावातील संगणक कक्ष इकडे. इथे आपण पाहणार आहोत गावातील CCTV मधील जे देखरेख केली जाते. तर गावामध्ये एकूण 20 ते 25 कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. आम्ही जे CCTV लावलेले आहेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेले आहेत. गावात होणाऱ्या चोऱ्या किंवा मग होणारे वाईट प्रकार, त्याच्यामुळे गावात जे होणारे भांडण तंटे असतील ते खूप आला बसला त्या गोष्टीला. गावात होणाऱ्या चोऱ्या म्हणजे जवळजवळ आमच्या गावातील लोक कुणबीवाडीतील 60% लोक स्थलांतर आहेत. तर त्याच्यामुळे गावातले घरफोडी वगैरे ह्यासारखे प्रकार व्हायचे. तर आम्ही ग्रामपंचायतने निर्णय घेतला की त्याला आला बसला पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये 16 CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि तो रेकॉर्ड 1 महिन्याचा रेकॉर्ड सेव्ह राहतो ग्रामपंचायतमध्ये. आणि जरी वाईट प्रकार घडले तरी पण आम्ही म्हणजे कुठल्या प्रकारे वाईट प्रकार घडणार नाही ह्याची काळजी घेऊन आम्ही लावलेले आहेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये 16 CCTV कॅमेरे. आणि हा आहे गावातील बायोगॅसचा प्लांट. इकडे इथून शेण टाकायचं. आणि आता आपण पाहणार आहोत गावातील उपसरपंच यांचं काय म्हणणं आहे गावाबद्दल. माझं नाव भारती भांजी तांडेल, वाशी हवेली कोलीवारा ग्रामपंचायतीमध्ये मी उपसरपंच होते. तसेच गाव विकास समिती स्वदेशमध्ये सचिव म्हणून मी कार्यरत आहे. गावाची ओळख अशी होती की माझ्या गावात कोणी माणूस आला तरी तोंडाला रुमाल बांधून यायचा. आमच्या घरी दारात तर नाहीच उभं राहायचं, पाणी वगैरे काहीच नाही पियायचे. लोक आम्हाला हसायचे की हा वाशी कोलीवारा कधीच नाही सुधारायचा. मग आम्ही म्हणायचो की तुम्हाला कसला वास येते, पण ज्याचा वास त्याला नाहीच यायचा, दुसऱ्यानं वास तो यायचा. नंतर आम्ही ठरवला की आजूबाजूची जर गावं स्वप्नातील होऊ शकते मग माझा कोलीवारा का नाही होणार. नंतर आमचा सर्वांचा एकोपा झाला, महिलांचा पुरुषांचा. मग आम्ही ठरवला की आपला गाव ही स्वदेशमध्ये स्वप्नातील गाव ठरवायचा. मग आम्ही त्याच्या मागे लागलो कामाला आणि आमचा गाव स्वप्नातला आम्ही करू शकलो. नंतर माझ्या गावामध्ये 10 बचत गट आहेत, 2 ग्रामसंघ आहेत. कुठल्याच गावात तालुक्यात शहरात गाडी फिरते कचऱ्याची, पण खेड्यागावात कुठंच नाही फिरत. तालुक्यात माझ्या वाशी हवेली कोलीवाड्यातच फिरते, दुसरी आम्ही कुठंच नाही बघितली गाडी फिरताना. नंतर आम्ही एक कलर केला आमच्या गावाचा. आम्ही झाडं लावली, घरोघरी सगळी आम्ही झाडं लावली. परत आम्ही आमच्या बंदरावर सर्वांनी एक झाड लावलं. आदिती ताईने आम्हाला महिलांना बसायला कार्यशाळा नव्हती. आम्ही कोणाच्या अंगणात बसायचो, कोणाच्या घरी बसायचो, लोकांना त्रास व्हायचा. मग आदिती ताईने आम्हाला कार्यशाळा दिली. नंतर तटकरे साहेबांनी आम्ही डोक्यावरनं आमचा रस्ता बघितला तुम्ही की उंच असा रस्ता आहे, त्याच्यावरनं आम्ही 2-2 हांडे घेऊन चरत होतो. पण आता आमच्या घरी भरपूर जेवढं पाणी पाहिजे तेवढं आम्हाला भरपूर पाणी भेटतोय. ती तटकरे साहेबांमुळे आम्हाला तो पाणी भेटतंय. साहेबांनी आमच्यासाठी खूप काय केले, रस्ते केले, गटार बंदिस्त ती केली. कसली पण आम्हाला मदत लागली त्याही आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलाय. नेचर विंग्स या यूट्यूब चॅनलने आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद.
ग्रामपंचायत वाशियावेली येथे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आम्ही एक झाड आपल्या आईच्या नावे या योजनेतून करत आहोत. नेचर विंग्स या यूट्यूब चॅनलचे जे मेंबर आलेले आहेत त्यांचं स्वागत आमच्या गावातील महिला मंडळ ह्या एक झाड देऊन करतील, तर त्यांनी ते झाड घेऊन आपलं स्वागत स्वीकारावं असं विनंती करतो. चला तर पाहूया गावाचा सुंदर असा सूर्यास्ताच्या वेळीचा ड्रोन व्ह्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हालाही तुमच्या गावाचा जर असाच व्हिडिओ बनवायचा असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव आणि तालुका आम्हाला कळवा, किंवा आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरही तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डायरेक्ट मेसेज करून कळवू शकता.